नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज नाचणीची भाकर भाजणार आहे. त्यासाठी मी 2 वाटे पीठ घेतलेलं आहे आणि हा बघा इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. उकळून कडकडून उकळलेलं पाणी घ्यायचं आहे, मग आपल्या नरमसूत भाकऱ्या होतात. हे बघा मी आता ते पीठ, हे बघा 2 वाटे पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या पाणी उकळून कडकडीत घेतलेलं आहे ना. तो आता आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला छानपैकी हे करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला भाकरी भाजून दाखवणार आहे. बघा आपलं नाचणीचे पीठ मळून छानपैकी झालेलं आहे. असं एकदम सॉफ्ट मलायचा, मग भाकरी आपली छान होते. आता बघा एक गोळा घेत आहे भाकरीला भाजायला. हे तुम्हाला भाकरी भाजून दाखवत आहे. हा बाकीचा मी इकडे ठेवत आहे. हां, ही पीठ मालून ठुपटून घ्यायची आहे भाकरी, पाण्यावरची नाही आहे. असं खाली थोडा पीठ हातरायचा, असं गोला हे करायचा, असं असं करून घ्यायचा आणि मग ते अशी ठोपटायची. काय काय लोक 2 हाताने ठोपटतात, तर मी एकच हाताने ठोपटते. आपली भाकरी बनवून झालेली आहे. मी आता ती तिला तव्यामध्ये घालत आहे. तवा पण गरम करून ठेवला होता. असं बारीक गॅसवर करून घ्यायची. हे बघा, ही अशी घ्यायची भाकरी, अशी टाकायची आणि वरून पाणी लावायचा तिला भाकरीला. छानपैकी भाकरी होते. नाचणीची भाकर आहे. डायबिटीज माणसांना नाचणीची भाकरी खायची आहे. थोडं टाईम ही करणं झाली. तर बघा ही अशी एक बाजून पलटली आहे, पाणी लावली बाजू खाली झाली आणि खालची बाजू वरती झालेली आहे. टाकायची एक बाजून शेकली. आता इकडनं आपल्याला भाकरीला चांगली फुलवायची आहे. बघा आपोआप भाकरी अशी टमटमीत फुगली पाहिजे पोळीसाठी. अशी छानपैकी भाकरी झाली पाहिजे, चारी बाजून फुगली पाहिजे. हा, ही बघा आपली भाकरी छानपैकी झालेली आहे. तुम्ही बघू शकता नाचणीची भाकरी. ही बघा आपली नाचणीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.